न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शेतवस्तीवर घरपोड्या करणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। फिर्यादी गोपीनाथ मोरे वय 44 वर्ष, शेती, राहणार विहामांडवा, शिवाजीनगर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली होती की 18 एप्रिल रोजी 9:30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर शिवारातील शेतगट नंबर 106 मध्ये राहत्या शेतवस्तीवर रात्री झोपलो असता 19 एप्रिल रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी उठलो आणि पाहिले असता दोन इसम घराजवळून पळताना दिसले। त्यावरून मला समजले की घरात चोरी झाली आहे। नंतर मी घरातील सामानाची पाहणी केली। घरातील 15,000 रुपये किमतीच्या 3 ग्रॅम सोन्याच्या कानातील बाळ्या, 17,500 रुपये किमतीच्या 3.5 ग्रॅम सोन्याचे कानातील वेल, 12,500 रुपये किमतीची नाकातील 2.5 ग्रॅम सोन्याची नथ, 25,000 रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी 5 ग्रॅम वजनाचे, 5,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये रोख ज्यामध्ये 500 रुपये दराच्या 25 भारतीय चलनी नोटा, एकूण 95,000 रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल फोन हे चोरून नेलेले आहेत। यावरून पोलीस ठाणे पाचोड येथे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, स्थानिक गुन्हे शाखा पथक हे गुन्हा दाखल झाल्यापासून सदर घरफोडीचा तपास करीत होते। समांतर तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरची चोरी ही उद्या मजल्या भोसले वय 45 वर्ष, राणा टाकळी, अंबड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने त्याचा साथीदार राजेश उर्फ हिंदुयासा दिलीप पवार, राहणार वाळू यांनी केली असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। सदर माहितीची पडताळणी करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की सदर आरोपी हे दिनांक 30 मे रोजी टाकळी अंबड कडून विहामांडवा गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल विकण्यासाठी येत आहेत। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी विहामांडवा गावातून टाकळी अंबडकडे जाणाऱ्या रोडवरील पुलालगत स्मशानभूमीजवळ बाजूला रोडवर सापळा लावून थांबले। मोटरसायकलवर आरोपी येताच त्यांना शिताफीने अडवले असता पाठीमागे बसलेला इसम यास पोलीस असल्याचे चावल लागताच गाडीवरून उतरून नाल्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात पळून गेला। मोटरसायकल चालविणारा इसम यास थांबून पकडून त्याचे नाव, गाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव उद्या मजल्या भोसले वय 45 वर्ष, राहणार टाकळी, अंबड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले आणि पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव राजेश उर्फ हिंदीवाला दिलीप पवार, राहणार वाळूज असे सांगितले। त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार राजेश उर्फ हिंदीवाला दिलीप पवार, राहणार वाळूज याच्यासह मोटरसायकलवर जाऊन केला असल्याची कबुली देऊन त्या घरातील पेटीतील ठेवलेले कानातील बाळ्या, वेल, नथ, मणी, मोबाईल आणि नगदी रोख रक्कम 20,000 रुपये असे एकूण 95,000 रुपये किमतीचे चोरून नेले असल्याची कबुली दिली। त्यावरून सदर आरोपीची अंगजळती घेतली असता त्याच्या ताब्यातून 3 ग्रॅम वजनाचे कानातील 2 नग सोन्याचे बाळ्या, 48,000 रुपये किमतीचे सोन्याचे 6 गोल्डमनी, 3,000 रुपये किमतीचे गुन्हा करतेवेळी गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या आणि लाल पट्ट्याची रंगाची मोटरसायकल, किंमत 80,000 रुपये, याप्रमाणे 1,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर आरोपीस मुद्देमालासह पोलीस स्टेशन पाचोड येथे हजर केले आणि पुढील अधिक तपास पोलीस स्टेशन पाचोड हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, सचिन राठोड, सुनील गोरे, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।